तर मग आज काय झालं, आज एकाचा मेसेज आलेला मला की मला म्हणजे आपलं म्हणजे फेमस व्हायचं आहे. तर मग मी काय करू, मी PSI बनू का DYSP बनू. हां, तर मला आता पहिली गोष्ट ते हे सांगायचं होतं की नाही, आपलं असं एवढं काही सोपं नाही आहे ते असं आपण ठरवणं की मी PSIच बनणार का DYSP बनणार. पण ठीक आहे, पण मला एकदम लक्षात आलं की अरे बरोबर की खूप जण आहेत अशी की ज्यांना फेमस व्हायचं आहे आणि त्यासाठी MPSC करतात आणि त्यात काही वाईट नाही आहे. पण आता आपण बघूया की क्रायटेरिया काय आहे. हां, म्हणजे तुम्हाला पण एक माझा दृष्टिकोन कळेल की नक्की मला म्हणायचं काय आहे. ठीक आहे, तर आजचा आपला टॉपिक आहे सिम्पल की हलके फुलके टॉपिक्स की हाऊ टू बिकम फेमस इन MPSC. चालेल, चला आज आपण बोलूया. PSI और DYSP. तर तुम्हाला काय वाटतं की PSI झाल्यावर तुम्हाला जास्त फेम मिळणार का DYSP झाल्यावर फेम मिळणार. बरोबर, कारण DC तहसीलदार एवढा इन्स्टाला तर एवढं काही त्यांना नाही विचारत. का नाही विचारत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण युनिफॉर्म बोलतो. मग त्याचं होतं की PSI बनू का DYSP बनू, राईट, बिकॉज फेमस व्हायचं आहे. चालेल, आज आपण बोलू. हां, चला आता एक मिनिट. ठीक आहे, चला हे बघा. आता ना मला एक सांगा की जेव्हा आपण म्हणतो काय की एकदम चांगला अधिकारी असं म्हणल्या लगेच सगळ्यांच्या मनात काय यायचं सांगू का, एका झटक्यात सांगतो, एकदम चांगला अधिकारी तुकाराम मुंढे साहेब. बरोबर, गॅरंटी देतो 90% म्हणणार की हो बरोबर तेच माझ्या डोळ्यासमोर आले. आणि डेफिनेटली ते खूप चांगले अधिकारी आहेत, ते खूप जास्त एकदम सक्षम आहेत, त्यांनी खूप जास्त काम केले. बरोबर. हां, आता मला म्हणायचं आहे हे तर UPSC आहे, बरं IAS झालेत ते, म्हणजे UPSC थ्रू आहे. मी काय म्हणतो MPSCचा असं कुठला अधिकारी आहे जो एकदम जास्त असं सक्षम आहे, एकदम जास्त हे आहे, भारी आहे, सांगा की. तर एवढं आपल्याला आठवत नाही. हां, तर मला काय म्हणायचं आहे की 2010 पासनं किंवा 2000 पासनं MPSCमध्ये दरवर्षी इतक्या रिक्रुटमेंट्स होतात. मला सांगा एक पण असा अधिकारी नाही आहे जो इतका भारी आहे की लगेच सगळ्यांना माहिती आहे, राईट. एक पण असा अधिकारी नाही की ज्यांनी इतकं भारी असं काम केलं की सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही काय म्हणणार, आता कोल्हापूर साईडवाले म्हणणार की त्यांच्या इथे एकाने काम केलं, त्यांनी म्हणणार ठीक आहे. चंद्रपूर साईडवाले काय म्हणणार, आमच्या इथं ह्याने अधिकाऱ्यांनी काम केलं, ठीक आहे. मग तुकाराम मुंढे साहेब कसे ऑल ओव्हर आपले महाराष्ट्र माहीत आहेत, बरोबर, इंडिया माहीत असतील. मग मला काय म्हणायचं आहे की असं तर शक्य नाही आहे ना की MPSC थ्रू एक पण असा अधिकारी 20 वर्षात निघाला नाही की ज्यांनी खूप कामच म्हणजे काम केलंय आणि तरी फेमस नाही झाला, राईट. आता अजून बघू. टेल मी, तेच लिहिलंय मला तुकाराम मुंढे साहेब. अजून एक हां, म्हणजे आपले प्रणिल गिल्डा साहेब DYSP आहेत. हां, ठीक आहे, आता त्यांना फॉलोअर्स ते भरपूर आले, पण त्यांनी त्यांनी डेफिनेटली काम करतात आणि ते टाकतात. पण ते व्हायच्या आधी म्हणजे प्रोबेशन पिरियडमध्येच त्यांनी भरपूर फॉलोअर्स गेन केलेले, खूप जास्त फॉलोअर्स होते. तर मला काय म्हणायचं माहिती आहे का, एक मिनिट. हां, मला म्हणायचं आहे की तुकाराम मुंढे साहेब, प्रणिल गिल्डा साहेब, आता अजून एक आपले PSI आहे पण नको, कारण केस बिसूर आहेत तर ते पण नको. तो पण एक चांगलं उदाहरण होतं घेण्यासाठी की का एवढं माणूस फेमस गेले, पण राहू देते. हां, तर मग तुकाराम मुंढे साहेब, प्रणिल गिल्डा साहेब, अजून असे भरपूर आहेत. तर आपल्याला हेच का लोक फेमस होतात, तर सांगतो. हे बघा. हां, लाईक अँड फॉलोअर्स ऑडियन्स इज डिफरंट. हां, देन स्टडिंग ऑडियन्स, हे आपल्याला कळायला पाहिजे. आता मला ज्यांनी मेसेज केलेला की मला असं आहे आणि मला फेमस व्हायचं आहे, तर आता त्याला कळायला पाहिजे की जे लोक इन्स्टाला लाईक ते करतात, कमेंट करतात, त्यांना माहीतच नाही आहे, त्यांनी रिअल अभ्यास केलाच नाही आहे. कारण ज्याने रिअल अभ्यास केलाय तो कुठल्याही पदाला नावं ठेवत नाही. तो कधीच असं म्हणणार नाही PSI मोठं DYSP मोठं, तो असं म्हणणार पण नाही की पोलीस लहान की हे. कारण जेव्हा तुम्ही खूप अभ्यास करता तुम्हाला कळतं 2च फक्त गट असतात, एक असं रोजगारीत आणि बेरोजगार, 2च गट असतं. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा पेटीमध्ये गुलाल बिलाल बघतो प्रत्येकाला आनंद होतो. डेफिनेटली नंतर वाईट वाटत असेल की माझं कधी होणार, पण एक पहिल्या क्षणाला काय वाटतं, चला ह्या पिंजऱ्यातनं कोणतरी एक सुटलं. मग लिटरली कोणी विचारत पण नाही तू काय झालाय, म्हणजे तू शिपाई झालायस का अधिकारी झालाय, तू क्लर्क झालायस का तू काय DYSP झालाय, पास झालास ना, कुठल्या ह्याच्यात पास झाला, कुठं तर पास झालास एकदाचा, राईट. आपल्याला बरं वाटतं एकदाचं, चला बाबा सुटलं एकदाचं. का, कारण आपल्याला माहिती आहे मायाजाळ आहे. पण हे लोकांना कळायला पाहिजे की जर तुम्हाला फेमस व्हायचं आहे तर लाईक करणारा ऑडियन्स खूप वेगळा आहे. लाईक आणि फॉलोअर्स तुम्ही बघा, काय स्टेटस बिटस लावतात, माय आयडल त्यांनी लावतात. जो खूप जास्त अभ्यास करतो तो कधी दुसऱ्या अधिकाऱ्याला आयडल मानत नाही. म्हणजे होतच नाही. आपल्याला होतं की बाबा मीच तो बनणार आहे तर मी कशाला एवढं बनवू, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझं तर पर्सनली मत असते कधीच कोणत्याही अधिकाऱ्याला कुठल्याही ह्याला एवढी मोठी जागा देऊ नका की माझा आयडल. घरचे आहेत आपले, घरच्यांनी लय कष्ट केलेत आणि आपल्याला शिकवले. आयडल मानायचे तर घरी आईवडिलांना माना, नाहीतर अजिबात म्हणजे थर्ड पर्सनला मानूच नका. मला एकाचं आलेलं हे आत्ता नाही, डेफिनेटली एक 2 वर्ष अगोदर यू आर माय आयडल, मी तेच बोललेलो. म्हणलं माझ्यासारखं म्हणलं हे आयडल, बरं म्हणलं त्याला बोललेलो, हे घरच्यांच्याबद्दल बोललेलो, जाऊ ते सोडू.
आता बघू लाईक अँड फॉलो ऑडियन्स डिफरंट. हां सी आता काय आहे, दे वॉन्ट स्टोरी. जे लाईक आणि जे इन्स्टाला फॉलोअर्स पाहिजे त्यांना स्टोरी पाहिजे. जर तुम्ही म्हणताय की मी पास झालोय, पण जर तुम्ही चुकून जर म्हणताय की मी शहराकडचा आहे, मी श्रीमंत आहे, त्यांना लय कसं तरी होतं. त्यांचं होतं की अरे असं कसं का, अरे गरीबा घरचा पाहिजे ना, अरे स्ट्रगल पाहिजे, गावाकडचा पाहिजे. जो अभ्यास करतो तो काय म्हणतो, बाबा तू शहराकडचा असू दे, गावाकडचा असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, अभ्यास तुला तेवढाच करायला लागणार आहे. साधी गोष्ट आहे, आपल्याला आनंद होतो. पण नाही, सी दे वॉन्ट स्टोरी. दुसरं काय, दे वॉन्ट सिम्प्लिसिटी. जर तुम्ही अधिकारी होता आणि जर तुम्ही म्हणता मी 15,000चं घड्याळ घेतलंय, जर मी 25,000चं आपले कपडे घेतल्यात, नाही आवडत. तुम्ही जेवढं साधं दाखवाल, जेवढं म्हणजे मला म्हणायचं जर एकदम साधं दाखवायचं. म्हणतात ना, आता एकच आज मी वाचत होतं की कुठले तरी एक IAS आहेत जे अजून पण सायकलवरून जातात. डेफिनेटली त्यांची वे ऑफ लाईफ असेल, पण म्हणजे साधी गोष्ट आहे की लगेच फेमस का केलं, कारण लोकांना काय वाटतं, नाही नाही आपल्यातला सारखा पाहिजे, सिम्प्लिसिटी. आणि दे वॉन्ट आयडल. तुम्ही काहीच चूक नाही केली पाहिजे, जर अशी जरी चूक झाली तरी उचलून फेकतात. ठीक आहे, हे आहे. आता आपण बोलूया, आता लय मस्त आहे. कॉमन रिक्वायरमेंट तुम्हाला सांगतो. हां आता हे आहे, आता मी जे म्हणलं प्रणील गिल्ड साहेब हे बरं ठीक आहे, पुढचे इथं बोलते तरी कॉमन रिक्वायरमेंट. सी रँक वन खूप जास्त गरजेचं आहे. लोक रँक 1लाच लक्षात ठेवतात, रँक 2 सगळी विसरून जातात. हां जोपर्यंत तुम्ही खूपच गुड लुकिंग नाही आहे ना, तोपर्यंत रँक 2 विसरून जातात. रँक 1 सगळ्यांना लक्षात आहे आणि रँक 1च लक्षात राहतो, लिटरली सांगतोय. त्यामुळे जर तुम्हाला फेमस व्हायचं आहे, तुम्हाला रँक 1 आणणं खूप जास्त गरजेचं आहे. रँक 2 येत आहे, 5 येत आहे, आणि जर तुम्ही गुड लुकिंग नाही आहे तर तुम्ही एवढं फेमस होणार नाही, डेफिनेटली होणार नाही. रँक 1 गरजेचं आहे. दुसरं यंग एज, कारण जे हे आहेत हे सगळ्यांना इन्स्पिरेशन काय पाहिजे माहिती आहे का, सगळ्यांना एक पिक्चर परफेक्ट स्टोरी पाहिजे. तो आला, त्यांनी लहान वयात अभ्यास केला आणि लहान वयात पास झाला, खूप भारी वाटतं. कारण लोकांना कसं वाटतं, अरे वा हा तर लय भारी आहे. जर कोणी सांगितलं की नाही तर म्हणजे 3-4 अटेम्प्ट गेले, मग वाटतं नाही का, कारण ना प्रत्येकाला काय वाटतं की यार 3-4 अटेम्प्ट म्हणजे जर मी जर दिले तर मला 3-4 अटेम्प्ट लागतील, मग यार म्हणजे मला इतका अभ्यास करायला लागेल, मग लोकांना आवडत नाही. यंग एजमध्ये झालं कसं वाटतं, अरे हा होऊ शकतोय तर मी पण होऊ शकतोय, बरोबर. आणि फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे 3 हे आहेत, जर तुम्ही चिपकवले ना, फेमस, 100% फेमस. ठीक आहे, आता आपण बोलूया रिक्वायरमेंट फॉर बॉय. जर आपल्या MPSCच्या क्षेत्रात जर तुम्हाला हे व्हायचं आहे, हां आता बघा, आता मी जे म्हणलं काय की आपले का उल्लेख केला, तुकाराम मुंडे साहेब, प्रणील गिल्ड साहेब, अजून जे काय खूप जास्त फेमस आहेत, यांनी का फेमस गेले आहेत, तर जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना, तर एक गोष्ट आहे जी ना कोण ॲक्सेप्ट करणार नाही, पण ही रियालिटी आहे. सांगू ती काय आहे, लुक्स, गुड लुक्स. खूप जास्त त्यांना काय म्हणतो, गिफ्टेड आहेत, त्यांनी चांगले दिसतात. आता ही गोष्ट पचवायला खूप अवघड आहे. आपल्याला कसं वाटणार, कारण आपल्या हातात नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, हे जग आहे ना असं आहे की तुम्हाला गुड लुकचे डेफिनेटली फायदे होतात. मला तुम्हाला तेच म्हणायचं आहे की जो अधिकारी ज्यांनी इतकं जास्त कदाचित काम नाही केलं, पण जर तो दिसायला खूप चांगला आहे तर लोक दिवाने होतात. लोकांचं कसं असतं, कारण लोकांना एक परफेक्ट माणूस पाहिजे जो अभ्यास पण करतो आणि जो दिसायला पण चांगला आहे. आणि तुम्हाला सांगतो की आपल्या इंडियामध्ये रिक्वायरमेंट हे आहे, म्हणजे काय म्हणतो की बॉईजचे किती झालं तरी जर तुम्ही दिसायला खूप चांगला आहे, गोरा आहे, उंच आहे, तुम्ही जरा मस्क्युलर आहे, तर तुम्हाला इन्स्टाला तर भरपूर फेम मिळतं. मी तुम्हाला दाखवू शकतोय असे इन्स्टाचे अकाउंट जिथं DYSPला फॉलोइंग कमी आहे आणि DYSPच्याच इथं PSI आणि खाली पोलीस कॉप म्हणून असतं, त्याला जास्त फॉलोइंग आहे. का, कारण जो कॉप म्हणून जो आहे त्याला तो दिसायला खूप चांगला आहे. कारण लोकांना हे आहे, मार्केटच असं आहे की इथं जो दिखता है वो बिकता है. म्हणलं की फॉर बॉय जर तुम्हाला फेमस व्हायचं आहे, पहिला आहे रँक 1 आणणं, दुसरा आहे स्ट्रगल. खूप जास्त स्ट्रगल स्टोरी पाहिजे. तुम्ही जेवढी जास्त स्ट्रगल स्टोरी बघणार तेवढं विकलं जाणार. कारण ना लोकांना पाहिजे की आपल्यातला कोणता आलाय, आनंद होतो. आणि म्हणलं फेमस व्हायचं आहे फॉलोईंगसाठी, गावाकडचा रेफरन्स. तुम्ही खूप नीट जर तुम्ही ऑब्झर्व केलं, जे अधिकारी मोठे झाले आहेत त्यांनी 1 पॉईंट नंतर कंपल्सरी गावाकडचा रेफरन्स देतात. त्यांनी देतातच, कारण त्यांना पण माहिती आहे की जर मी आता माझी परिस्थिती चेंज झाली, कदाचित मी घरच्यांना पूर्ण शहराकडे आणलंय, आता आम्ही खूप लॅविश जगतोय आणि तुम्हाला सांगतो खूप जास्त हाय क्लास असते लाईफस्टाईल, त्यामुळं 5 स्टार हॉटेलमध्ये जाणार, हे जाणार, पण सुट्टीला गावाकडे गेलं की लगेच शेतात जाणार, रील काढणार, कारण त्यांना माहित आहे की तेच विकलं जातं, गावाकडचा रेफरन्स. दुसरं म्हणलं गुड लुकिंग आता तुम्हालाच म्हणलं. आणि ॲक्सेप्टन्स खूप गरजेचं आहे. आता जर मला कोणतर म्हणतंय काय की अरे म्हणजे मी तर एवढा गुड लुकिंग म्हणजे, आणि हे बघा कसं आहे की गुड लुकिंग आता कळतंच आपल्याला काय आहे. आणि जर तुम्ही इतकं गुड लुकिंग नसला तर तुम्हाला सांगतो तुम्हाला रँक 1 आणणं गरजेचं आहे, नाहीतर इतकं फेमस होणार नाही जेवढं तुम्हाला वाटतंय. नाहीतर मग भयंकर व्हिडिओ एडिटिंग. आणि दुसरं बॅकबेंचर. जर तुम्ही जो स्टॉक त्यांनी बघितलं ना, प्रत्येक जण म्हणतं मी बॅकबेंचर. मला विचार करायचा, प्रत्येक जणच बॅकबेंचर आहे, पहिल्या बेंचवर बसतंय कोण, कळालं का?
मी काय म्हणतोय, प्रत्येक जण जर बॅक बेंचर आहे, मग पहिल्या बेंचवर बसते ना, कोण ना कोणतं तर बसत असेल. लोकांना काय पाहिजे की तू मागं बसून दंगा पण केला आणि तू हे पण केलं. आणि मला असं पर्सनली वाटतंय की अजून पण म्हणजे इतकं आपण मोठं होऊन पण आपण म्हणतोय बॅक बेंचर, तर आपण बालिश आहे. की आता मी मराठीचा क्लास लावलेला काय अमोल पाटील सरांचा, खूप चांगला क्लास होता आहे. आणि तिथं एक जण आलेले, मग ते म्हणत होते बॅक बेंचर. मला इतकं हसू आलं, म्हणलं डूड तुला कॉलेज सोडून किती वर्ष झाली? 3 वर्ष झालीत, अजून पण तू ते गाद बसतोयस की मी बॅक बेंचर आहे, मी हे आहे. म्हणजे मला असं काय वाटतं, रिअलाइज झालं पाहिजे, वी नीड टू ग्रो अप. एक पॉईंट नंतर आपण ना जे कॉलेजच्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे. आपण जर अभ्यासासाठी आलो, आपण अभ्यास केला पाहिजे, दररोजचा प्रामाणिक अभ्यास केला पाहिजे. म्हणजे जर आपल्यातला जोपर्यंत बालिशपणा जाणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला तो सिरियसनेस येणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतोय जाणं का गरजेचं आहे. आय हॅव सीन, मी अशी मुलं बघितली आहेत जे ना पहिल्या वर्षी इतका टाइमपास करतात, निवांत राहतात, आणि नंतर त्यांना कळतं की अरे आपल्याबरोबरच्या सिरियस अभ्यास केला तो पुढे गेलाय, आपलं 1 वर्ष वाया गेलं. आणि त्यानंतर अभ्यास सुरू केलं तर घरचे काय म्हणतात, अरे तुला तर 2 वर्ष झाली, पण त्यांनी तर खरा अभ्यास 6 महिने आधीच सुरू केलाय. मग प्रेशर बिल्ट होतं. मॅच्युरिटी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि चला दुसरं हे बनवलंय फॉर गर्ल्स. ओ भाई एकदम कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक्स. बघितलं मुलांसाठी मी किती काय लिहिलेलं. मुलींसाठी एकच सिम्पल, बिकॉज धिस इज इंडिया. इंडियामध्ये इफ यू आर एबल टू स्पीक इंग्लिश, जर तुम्ही इंग्लिश बोलता तर तुम्ही आपोआप हुशार बनता. बरोबर. इंडियामध्ये जर तू गोरी आहेस तर तू झालीस, तर तू म्हणजे संपलं, तू एकदमच दिसायला भारी. काय म्हणजे आता नॉर्मली तसं काय, आता माझं बघा, आता माझ्यात पण भरपूर फॉल्ट्स आहेत. मला इथं भरपूर ॲक्नेस इथं दिसत नाही, कारण एक कॅमेरा लावलाय, रिअलमध्ये दिसतात. माझी स्किन टोन काय, मी ब्राऊनच आहे, काळा या टाईपच पडतो, माझी हाईट लहान आहे. दीज आर माय म्हणजे हे फॅक्ट्स आहेत. म्हणजे मी का बोलतोय, कारण तुम्ही म्हणा आता मी मुलींचं बोलतोय. आता काही मुली आपल्याला पण माहिती आहेत की नसतात दिसायला इतक्या खास, की नाक हे असतं, पण स्किन कलर एकदम जास्त असला ऑन डिमांड, राईट. का आहे, कारण हे इंडिया आहे. इंडियामध्ये फक्त गोरी चमडी चालती, हे सत्यच आहे. तुम्ही बघा, कुठलीही मुलगी ती कुठलं पण पद निघू दे, पण जर ती दिसायला खूप चांगली असली किंवा ती भरपूर जास्त गोरी असली, तिला भरपूर जास्त फॉलोअर असतात, भरपूर जास्त. का? कारण सगळा क्राऊड एकच, आणि प्रत्येक जण काय कमेंट करणार, ब्युटी विथ ब्रेन. हे जे कमेंट करतात ना, हे इतके अनाडी लोक असतात, ह्यांना अक्कलच नसते, ह्यांना अभ्यास माहित नाही, ह्यांना स्ट्रगल माहित नाही. ह्यांना ना फक्त काय पाहिजे, पिक्चर परफेक्ट, की ही मुलगी दिसायला पण चांगली पाहिजे आणि ही मुलगी पास पण झाली पाहिजे. बट मी मग काय म्हणतोय, व्हॉट अबाउट दोज गर्ल्स की जो मीडियम आहेत, मीडियोकोर आहेत, नॉर्मल आहेत, आणि त्या हे झाल्या आहेत, तर तिथं नाही. मग तिथं लोकांना कसं वाटतं, नाही आता म्हणजे दिसायला इतकी चांगली नाही तर अभ्यास तर करायलाच पाहिजे, राईट. आणि मला अजून असं वाटतं की अजून पण आपल्याला ही मॅच्युरिटी खूप जणांना आली नाही. आपण तर आपल्याला, मी तर म्हणतोय, आपण अभ्यास करणाऱ्यांना अजून मॅच्युरिटी आली नाही आहे. जे इन्स्टा नुसते वापरतात त्यांना तर म्हणजे विषय सोडून द्या. ठीक आहे. हे असं बोललेत. आता जो मला म्हणजे ज्यांनी मेसेज केलेला की मला हे व्हायचं आहे, आता मला काय विचारायचं आहे त्याला, की तुला हे आपलं PSI किंवा DYSP विचारलंस आणि तुला हे विचारायचं आहे की हे काय म्हणतो की मी फेमस होईन का? मला काय विचारायचं आहे, डज इट रिअली मॅटर? काय होणार काय आहे? ठीक आहे बाबा, तू जास्त फॉलोअर मिळवले, होणार काय आहे? जास्तीत जास्त काय होतं असं मला सांगतोय की फेज असतो प्रत्येकाचा. बेस्ट उदाहरण सगळ्यांच्या घरचं रिलेटेबल, मी पण माझ्या घरी म्हणतो, मधुराज रेसिपी की मधुरिमा रेसिपी जे आपलं चॅनल आहे. देअर वॉज अ टाइम जेव्हा त्याला प्रत्येक त्या मधुरिमा रेसिपी या चॅनलला कुकिंग बघत असेल ना, त्याला भरपूर व्ह्यूज असायचे, प्रत्येकाच्या घरोघरी तेच चालायचं. मला वाटतं माझ्या घरी कंटिन्युअस तोच आवाज असायचा. आणि आता काय झालंय, आता गायब. त्यांच्या व्ह्यूज पण पडल्यात, हे पण आल्यात. मी काय म्हणतोय, प्रत्येकाचा काळ असतो, त्या काळात तो माणूस वरती जातो आणि माणूस तिथंच थांबत बसतो. शाहरुख खान एकटाच आहे ज्यांनी अजून पण टॉपलाच आहे, बाकी कोणी नाही. त्यामुळे तुम्ही हे जे अधिकारी ते बघता, जे काय ना एकदम फेमस आहेत, हे आहेत, काळ असतो. एक पॉईंट पीक पर्यंत जातो आणि त्यानंतर तो पण माणूस स्वतःच्या लाईफमध्ये इतका बिझी होतो आणि नंतर फॉलोअर काउंट लक्षात पण राहत नाही आणि कमी पण होतो. मला तेच तुला म्हणायचं आहे की तुला जे वाटतंय की मला म्हणजे फेमस व्हायचं आहे, डेफिनेटली तू फेमस झाला, चांगली गोष्ट आहे, पण हे लॉंग टर्ममध्ये नाही मॅटर करत. लॉंग टर्ममध्ये काय मॅटर करतं, तुझी पर्सनॅलिटी कशी आहे, तू लोकांना ट्रीट कसं करतो, तू तुझ्या घरच्यांना कसं ट्रीट करतो. जर तू जॉबला आहेस तर तू ऑफिसमध्ये जे तुझे सबऑर्डिनेट स्टाफ आहेत, जे तू आल्या उठणार साहेब म्हणणार, तू त्यांना कसं ट्रीट करतो, त्यांना ह्युमनली ट्रीट करतो का? कारण आपल्या माणसाची प्रवृत्ती काय आहे की जेव्हा माणसाला पॉवर येते तेव्हा तो करप्ट होऊनच जातो. जेव्हा माणसाला इज्जत मिळते तेव्हा तो ना बाकीच्यांना दाखवतो की तू माझ्यापेक्षा खाली आहेस. आणि जर हे जे MPSC आता आपण येतोय, आपण सगळे अभ्यास करतोय, हे ना आपलं न कळत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग असल्यासारखं आहे. मी तर काय म्हणतो,
जे 50,000 60,000 रुपयाचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग होतात, सेशन्स होतात पुण्यामध्ये, खरंच होतात, चेष्टा नाही करत आहे, 10 दिवसाचे ते असतात. तर आपलं ते सुरू आहे, आपण न कळत मॅच्युअर बनतोय, आपण सहनशील बनतोय, आपण समजूतदार बनतोय, हे सगळं आहे. त्यामुळे म्हणजे ठीक आहे, ती तुला फॉलोईंग काउंट कमवायचं असेल डेफिनेटली, बट मला तेवढंच म्हणायचं की इट डझंट मॅटर. या गोष्टी भरपूर फेड आउट होणार आहेत आणि हे होणारच आहेत. त्यामुळे इतकं काय हे नाही आहे. ठीक आहे, चलो अजून काय बघा, मेसेज करा, हे करा. म्हणलं डेली व्हिडिओ 8ला तर मला नाही वाटत आहे हा अपलोड व्हायला वेळ लागेल, 8:30 पावणे 9 होतील, बट येईल. दररोज बोलू आपण काय ना काय त्या टॉपिकवर.